सेकंदात ही एक स्टोरी सांगते आणि दुसऱ्याला उदास करून पाठवते. पण का वापस पाहिजे, म्हणजे असं काय कनेक्ट होतं तुमचं कनेक्ट होतं म्हणजे मी जेव्हा म्हणजे ते ना म्हणतात ना की पहिलं प्रेम. मी खूप आधीपासून वेडी होते त्याच्या मागे खूप आधी. वेडी होती म्हणजे काय वेडी म्हणजे वेडेपणा वेडेपणात मी माझ्या फॅमिलीच्या ऑपोजिट गेले त्याच्यासाठी. काय वाटतं? हो. आणि तो तुझ्याच अपोजिट गेला. दुःख काय खतम नाही होता बे. अजून असं काही एक दोन गोष्टी की तू त्याच्यातनं लर्निंग घेतलीस खूप आणि आता तुला खूप हॅपी वाटतंय की, आणि स्टुपिडिटी पण वाटते की त्या काळात त्या गोष्टी केल्या, अशा कुठल्या गोष्टी आहेत? स्टुपिडिटी हीच आहे की मी माझ्या फॅमिलीची अपोजिट गेले. फॅमिलीला म्हणजे खूप मी त्यांना त्रास दिला याच्यामुळे. कारण की माझी कंडिशन पण खूप हे होती, बेकार होती. मला 2-3 वेळा पॅनिक अटॅक्स वगैरे येऊन गेले. काय वाटतं? ठीक आहे, पण त्या गोष्टी शिकायला पण एक समज लागते की बाई ही गोष्ट अशी नाही, ती गोष्ट तशी आहे. ठीक आहे, तर अशा कुठल्या एक दोन गोष्टी आहेत का की ज्याच्यामुळे तुझी लाईफ खूप चेंज झाली, 360 डिग्री चेंज? जर त्या फेजमधून जर मी नसतं स्वतःला बाहेर काढलं तर मी आज अशी नसते जी इथे आहे. एवढी हसून खेळून ते एकदम डिप्रेस, रडणं हे सर्वच होतं लाईफमध्ये. तू बोललीस ना पॅनिक अटॅक पण तुला यायचे. पॅनिक अटॅक म्हणजे म्हणजे काय असतं नेमकं? म्हणजे मी ऐकलं आहे पण पॅनिक अटॅक्स मी म्हणजे डीपमध्ये गेलो खूप नाही. मी ना त्या टायमिंगला पण आमचं असंच असं की ब्रेकअप मी खूप जास्त इन्व्हॉल्व झालेले त्याच्यामध्ये. खूप जास्त अशी अटॅचमेंट होती कारण की मी जर करते ना तर मी खूप माझा 100% देते त्या व्यक्तीसाठी. बट तिकडून काय असं बॅकअप नव्हतंच त्याच्याकडून, तर इनपुट्स काहीच नव्हते. सो ते हर्ट व्हायचं मला आणि मग दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करायचा. त्याच्यामुळे मग असं माझ्या डोक्यात मुंग्या वगैरे यायच्या, माझ्या हातापायाला क्रॅम्प्स यायचे, ते सगळं तसं पॅनिक अटॅक. सो कास्ट विथ रावमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जी गेस्ट आली आहे ते म्हणतात ना, युद्धात उतरायच्या आधी आपले शस्त्र, अस्त्र, काय म्हणतात त्याला, आणि सगळं पुरवठा असायला पाहिजे. तर ती जी गेस्ट आली आहे भाई, तिचे खूप लवकर फॉलोअर्स वाढले आहेत. मी खुद शॉकिंग होतो त्यावेळी की भाई एवढ्या लवकर कसे काय वाढत आहेत, आणि त्याच्यासाठी तिने काय मेहनत केली होती, तिचे बिहाइंड दी सक्सेस काय म्हणजे मेहनत आहे तिची, ती आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये सांगेल. आणि खूप छोटी आहे ती, तिचं एज पण तुम्ही गेस करा. त्याच्या आधी रॉकास्ट विथ रावला तुम्ही सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा बोलतो, हा नेटफ्लिक्स नाही, यूट्यूब आहे, याला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. तर मी वेलकम करतो ऋतुजा हिचा. ऋतुजा, थँक्स फॉर कमिंग. माय प्लेजर. कसं वाटतंय येऊन? खूप मस्त. पहिला पॉडकास्ट आहे ना हो, तुझा, पहिला पण podcast. घाबरू नको, काही नाही, एकदम सगळं आपलं normal ना, आहे. आपण पैसे देतो, आपण इथं बसतो. ठीक आहे. हो. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की खूप जणांना इन्स्टा ग्रो करायला खूप वेळ लागतो ना, तर तू कसं काय ग्रो केलं एवढ्या कमी टाइम मध्ये? ऍक्च्युली माझी अगोदरची पण एक आयडी होती. अच्छा. बट ती बंद झाली. ही अशीच रिपोर्ट, सस्पेंड ह्या टाईपच. हम्म. बट ते खूप आधी झालेलं, म्हणजे लास्ट मे-जूनमध्ये. सो अच्छा. त्याच्यावरती 9,000 प्लस फॉलोअर्स होते. बट देन त्याच्यानंतर एक ती होप असते ना की म्हणजे ते खूप त्याच्यासाठी खूप मी मेहनत घेतलेली ती आयडी सुद्धा. बट ते नंतरला सोडूनच दिलं. ते पूर्ण कॉन्फिडन्सच लो झाला त्याच्यानंतर. अच्छा, आयडी हां. सस्पेंड झाली म्हणून? हो, म्हणजे पण का? का सस्पेंड झाले वगैरे समजलंच नाही ना. सस्पेंड तर होऊ दे, ते नाही विषय. हो, पण परत एकदम अगोदरपासून परत सुरुवात करायची म्हणून हा, मग ते ते 9,000 सोडूनच किती दिलं. दिवसात झाले होते? 9,000 किती? 9,000 म्हणजे ती माझी आयडी आय गेस 19-18 पासूनची होती. अच्छा, 2019-18. छोटी, एकदम छोटी लहान. होतीस ती. मी तेव्हा 8th स्टँडर्डला होते तेव्हा ती आयडी ओपन केलेली. हा. सो तीच आयडी कंटिन्यू होती. अच्छा. हां. तर मग आपण आता तर फटाफट वाढले ना. आता खूप मग फास्ट, म्हणजे मला स्वतःला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढी लगेच ग्रो करेल आयडी माझी. हा ना. हो. आणि मग पण वाटतंय ना एकदम, म्हणजे जे ट्रान्झिशन व्हिडिओ बनवतात ना खूप दिवसापासनं, जसे माझ्या इथं पण गेस्ट येऊन गेले आहेत, तर त्या लेवलचे वाटते यार ते व्हिडिओ, नाही का? हो. की आणि मला डाऊट होता की कसं काय तू एडिट वगैरे तू स्वतः करतेस? मी एडिट वगैरे मी स्वतःच करते. अच्छा. हं. आणि म्हणजे तुला कसं काय माहिती की लोकांना हे व्हिडिओ जातील चांगले, आणि तुझ्या सगळ्या रील के मध्ये जातात ना? काय माहिती, जे सॉंग्स मला आवडतात ना, हा. त्याच्यावरतीच मी करते. आणि म्हणजे ट्रान्सलेशनवाले रील्स आहेत ना, त्याला जास्त मला व्ह्यूज वगैरे जातात. सो तेच. आणि त्याच्यानंतर मध्येच मी ते लिरिक्स म्हणजे माझ्या स्वतःच्या व्हॉइस ओव्हरमध्ये व्हिडिओज टाकलेले, ते सुद्धा प्रेमाबद्दल. आवडलेले. ते सुद्धा आवडलेले. सो मध्येच हे दोघांना सुद्धा गुड रिस्पॉन्स आहे म्हणून ते सुद्धा करते. म्हणजे स्टोरी टेलर, मी इंट्रो मध्ये सांगायला विसरलो पाहिजे, स्टोरी टेलर पण आहे.
30 सेकंदात ही एक स्टोरी सांगते आणि दुसऱ्याला उदास करून पाठवते. असं झालंय ते. ती म्हणजे म्हणजे सम ऑफ दॅट बेस्ड ऑन माय स्टोरी तेच असतात. म्हणजे अच्छा. माझ्यासोबत जे झालंय इन्सिडेंट झालाय? त्याच्यावरती. असे ब्रेकअप वाले? येस. काय बात करते? अरे खूप लहान आहेस तू. मग झालंय. कधी झालंय? झालंय म्हणजे आता रिसेंटली झालंय. 6 मंथ्स वगैरे झाले असतील मे बी. म्हणजे तो डोक्यावर पडला? अरे म्हणजे का का गेला सोडून असं विचारायचं होतं मला. का केला? त्याला काय माहिती अचानक काय झालं. नाही पण काहीतरी म्हणजे रिझन दिलं मला असेल. मला स्वतःलाच रिझन कळलं नाहीये त्याच्यामागचं. जे त्याने केलं ना, त्याच्या मागे असं रिझनच नव्हतं, की ब्रेकअप करू असं काय. हं. सो मग आता हे कॅमेरा मी समोर बोलतेयस मग तुझ्या घरच्यांना माहिती आहे? घरी सर्वांना माहीत होतं. म्हणजे माझ्या घरचे अपोझिटच होते माझ्या रिलेशन वगैरेच्या. बट हां. स्टिल मी त्याच्या साइडून उभा राहिलेले. आणि आणि ॲट लास्ट त्यानेच मला सोडलं. पण आता पस्तावत असेल ना? कोण? व्हिडिओ पाहून. काय माहिती? त्याचं त्याला माहिती. त्याचा मग तू रिग्रेट त्याला आता. ब्लॉक केलंस? मी नाही ब्लॉक वगैरे केलं. अरे बघू काय दे. ब्लॉक करून टाक पहिल्या आधी. बघू दे. नाही जरी तू त्याला ब्लॉक केलीस ना, तो दुसऱ्याच्या आयडीवरून बघेल हां. असं असतं ते. हो. मग तर तुला अजून पण अपेक्षा आहे का, की त्याने वापस यावं? खरं सांग. हां, आहेत. अरे यार! इथंच तर चुकी करता तुम्ही. का नाही पण? म्हणजे आहे कारण की माझं जे होतं ते रिअल होतं. मी पण खूप त्याचं रिअल नव्हतं ना. अगोदरपासून त्याचं रिअल नव्हतं ना. नाही माहिती आता त्याचं त्याला माहिती. थांब. मी परत हा प्रश्न एक विचारतो. हं. अ, जसं मी लग्नासाठी जातोय. लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी बोल, ठीक आहे. हं. आता एक पोरगी मला खूप आवडते, ठीक आहे. पण मी तिला आवडत नाही आणि दुसरी आहे की जिला अ, तू आवडतोस जिला ना मी तिला मी आवडतो. आवडत नाही. तर मी आता कुठे जाऊ? ऑब्व्हियसली जिला तू आवडत असशील तिथे. तेच तर मी तुला समजवायची कोशिश करतोय. बट मला तेही नको आता मला रिलेशनशिप्सच नकोय. सो पण तू बेटर बोललीस सिंगल ना, की लाईफ आहे. वापस आला हां, तर. ते होप्स असतातच ना. पण कशाला तो वापस पाहिजे तुला? नो हां? बट हवंय असं असतं. होप्स तर नाही येणार ते मला सुद्धा माहिती आहे. मी तर नाही, अबे तो त्याच्याकडेच येईल. जाणार. हा पॉडकास्ट गेला की तो लगेच वापस येईल. पण तू त्याला घेऊ नको मी असं बोलतोय. मला एक त्याचे स्वतःचे फ्रेंड्स सुद्धा बोललेत. हां ना? हो. मग एवढे भारी-भारी व्हिडिओ टाकतेस ट्रान्झिशनचे, तर मग त्याला काय वापस यायला काय आहे? मग त्याच्यासोबत त्याचा भाऊ म्हणजे 2-3 मित्र अजून लाईन मारतील तुझ्यावर, असं होईल. पण का वापस पाहिजे? म्हणजे असं काय कनेक्ट होतं तुमचं कनेक्शन? कनेक्ट होतं म्हणजे मी जेव्हा म्हणजे ते ना म्हणतात ना, की पहिलं प्रेम. हं. मी खूप आधीपासून वेडी होते त्याच्यामागे खूप आधी. वेडी होती म्हणजे काय-काय वेडी म्हणजे केलीस वेडेपणा? वेडेपणात मी माझ्या फॅमिलीच्या अपोझिट गेले त्याच्यासाठी. काय बात हो. करतेस? आणि तो तुझ्याच अपोझिट गेला. हां. पण काय त्याने रिझन काय दिला? म्हणजे कसं काय ब्रेकअप झालं मेन? तिसरी आली कोणतरी? असं तर नाही म्हणू शकत. हं. काय माहिती आता. नाही असं पण काय हळू इंटरेस्ट संपत गेला. हां, असं हळू-हळू. मुलांचं असंच असतं. अरे बाई! मुलं युजुअली जे म्हणजे माझ्यासमोर ज्या गोष्टी झाल्यात ना, त्याच्यामध्ये तर असंच मुलांचं असं थोड्या टाईम नंतर त्यांचा इंटरेस्ट संपतो. हं. परत त्यांच्या लाईफमध्ये दुसरी मुलगी येते. आता ह्याचं तसं मला काय माहीत नाही. हां. गॉड नोज आता काय असेल ते. नाही पण त्याचे ॲक्शन्स तर तुला दिसले असतील ना, की हा थोडा दूर जातोय, मग तू अजून वेडी झालीस, अजून दूर गेला, अजून वेडी झालीस, असं हो, झालं? हो, हो. हां? हो. ऑल सडन तर असं नाही ब्रेकअप झाला. हां. बट असं हळू. हळू झालं ब्रेकअप. मग काय तो म्हणजे कसं तुला समजलं, की याला इंटरेस्ट संपलाय असं? असंच ना भांडणं. परत अगोदर कशी की भांडणं झाली ते हं. रात्रीपर्यंत सॉर्ट आउट होऊन जायचं. बट हं. हे असं जाम लेंदी. हं. मग ते इगोमध्ये येणं, मग मीच हं. का पहिले कॉल करू, ह्या सगळ्या गोष्टी. अच्छा असं होतं का त्याचं? हं, हो. पण तू मुलगा आहेस ना म्हणा तुला कॉल करायलाच पाहिजे. मग मग पण तेव्हा आयडी ग्रो नव्हती. मग तेव्हा आता मग Insta आयडीच नव्हती माझी. काय बात करते? टॉक्सिक हो. होता काय? तो स्वतः एक इन्फ्लुएन्सर आहे. काय बात करतेस? हां, मी आता खूप नाव फेमस नाही आहे? घेऊ शकत नाही त्याचं. नाव नको घेऊ. किती हां, फॉलोअर्स आहेत त्याचे त्याचे? आय गेस 100K फॉलोअर्स असतील. काय बात हो. करतेस? तर म्हणून तू वेडी आणि आहेस त्याच्यामागे? नाही. हां. जेव्हा त्याचं काहीच नव्हतं तेव्हापासून. अच्छा. हो. म्हणजे किती वर्षाच्या आधी? किती दिवस होतं तुमचे रिलेशन तरी? वर्ष. 1 वर्ष? 1 वर्ष नाही. हां. मी रिलेशनशिप आमचं आय गेस 2 इयर्स होतं. 2 इयर्स अबोव्ह होतं. हां. बट मला तो आवडायचा कधी म्हणजे एकदम 2020 मध्ये वगैरे त्या फेजमध्ये. हं. तेव्हापासून. अच्छा. आणि हं. आता पण आवडतं? हां? आता आवडतोच. नाही ना. असं बोल नाही आवडत, असं बोल ना. हां. आवडतो. खोटं कशाला सांगू? अरे पण त्याला कदरच नाही ना भाई. कदर मग नाहीये.
मग ते काय असतं ना फायदा? की म्हणजे गमावल्यानंतरच माणसाला समजते व्यक्तीची किंमत. तर किंमत त्याला समजायला पाहिजे तुझी, की तुला त्याची किंमत त्याला समजायला पाहिजे हा, तर मग ऑब्व्हियसली. ते ऑब्वियस आहे ना, मी तेच बोलतोय तुला. मग हो. मग तू अजून त्या ट्रॉमा मध्येच दिसतेस मला. नाहीये, ड्रामामधून मी बाहेर आल्याच्या नंतरच मी Instagram वगैरे ओपन केला आणि परत. काय केलीस तू ट्रॉमा मधनं बाहेर यायला मग? ड्रामामधून बाहेर यायला म्हणजे की हम्म. स्वतःवरती प्रेम करायला शिका. हे लोकं आहेत, आज आहेत, उद्या नाही आहे, हे एक्झॅक्टली. खरंच आहे. हम्म. म्हणून मग जेवढं तू तुझ्यासाठी म्हणजे मी आता माझ्यासाठी करते, मी रील्स बनवते, मी स्वतःचा टाईम स्पेंड करते, मी फ्रेंड्समध्ये फिरते. त्याच्यामुळे मी हॅपी राहते आणि मला असं काही रिग्रेटच नाही आहे, की आता कोण आहे माझ्या लाईफमध्ये, कोण नाही आहे. आणि कोणी दुसऱ्याला चान्स पण नाही. नाही दुसऱ्याला चान्स पण आहे कारण की खूप माझा ट्रस्टच तुटलाय ना ह्या गोष्टींमधून. सो बेटर की एक वेळ असते, ती वेळ आल्याच्या नंतर मी विचार करेल ह्या सगळ्या गोष्टींचा. अच्छा. आणि जसं तुझं लव्ह होतं खूप डीप, तर खूपदा काय होतं माहिती आहे का, घरचे आणि जसं तो भाऊ वगैरे तुला समजवतात, पण त्यावेळेस आपण त्यांच्या अपोजिटच जातो, आपल्याला काही समजत नाही. ते हे फेस पण येऊन गेले. हो. सगळ्या नस-बिस नाही कापली ना? नाही. नाही, नाही. तर मग त्या ह्याच्यातनं जसं तू बोललीस, की एक गोष्ट तू शिकलीस स्वतःवर प्रेम करायला. अजून अशा काही 1-2 गोष्टी, की तू त्याच्यातनं लर्निंग घेतलीस खूप आणि आता तुला खूप हॅपी वाटतंय, की आणि स्टुपिडिटी पण वाटते, की त्या काळात त्या गोष्टी केल्या. त्या अशा कुठल्या गोष्टी आहेत? स्टुपिडिटी हीच आहे की मी माझ्या फॅमिलीची अपोजिट गेले. हं, फॅमिलीला म्हणजे खूप मी त्यांना त्रास दिला याच्यामुळेच. हं. कारण की माझी त्या कंडिशन पण खूप हे होती, बेकार होती. मला 2-3 वेळा पॅनिक अटॅक्स वगैरे येऊन गेलेत. काय बात हो. करतेस? ह्या 100K वाल्यांसाठी? 100K वाल्यांसाठी अरे, आम्ही नाही. आता मिलियनमध्ये जाऊ. असं मग? असं नाही आहेत गोष्टी त्या. हं. म्हणजे फक्त त्याचे फॉलोअर्स आहेत, तो फेमस आहे ह्यामुळे तो आवडत होता असं काही नव्हतं. हां. कुठला आहे पण तो? इकडचाच आहे. मुंबईचा? मुंबईचाच आहे. हो. अच्छा. मग कुठं भेट झाली तुमची? आम्ही ॲक्चुअली सेम एरियामध्येच राहतो. लहानाच्या मोठ्या सेम एरियामध्येच झालो इथे मुंबईमध्ये माटुंगा. अच्छा, ठीक आहे. तर तिथं ओळख झाली असं. हो. आणि मग नंतर सेपरेट पण झाले. सेपरेट पण झालोय ना. आम्ही केव्हापासून बोलतो. आम्ही बोलायचो कधी ते TikTok होतं ना, हं, हं. त्या टायमिंगला अच्छा. तू TikTokवर. TikTok पण बनवायचीस? हां. किती तिथं झाले होते मिलियन नाही, काही? नाही, नाही, नाही. ते एकदम मी लहान होते तेव्हा. हां. 7th 8th असेल तेव्हा मे बी. अच्छा. हं. तो TikTok बनवायचीस आणि तो छपरी? TikTok. गप. छपरी. मग तो सुद्धा बनवायचा TikTok अरे, वगैरे. तर छपरी मी याच्यासाठी म्हणतोय, की भाई एक पोरगी तुझ्यावर करते लव्ह रिअल. चांगली पण आहे ना ती. मग तुला तिची कदर नाही तर म्हणजे तू छपरीत ना. तुला ते असं हऱ्या पिवळ्या केस करण्यावाल्या पोरी आवडतात तर त्याच्यात अशी आहे त्याची चॉईस. काय माहिती आता त्याचं त्याला माहिती. पण दिसत तर असतील ना आता कोलॅब वगैरे करायचं असेल. कोलॅब वगैरे नाही करत तो. असं कुठल्या मुली वगैरे नाहीये त्याच्या अकाउंट्सला. हं. मग काय करते फक्त? गटर साफ करताना व्हिडिओ टाकते मग? स्टोरी टेलर आहे तो सुद्धा. हां का? हो. प्रेमाच्या व्हिडिओज असतात काय त्याच्या. ये तो बहुत बड़ा जोक हो गया। हाँ? मतलब चोर है और चोर बता रहा है कि अच्छे तरीके से कैसे जिंदगी जी जाती है, ऐसा हो गया ना वो. हो. हाँ? मग तुला असं वाटत नाही, अरे काय आहे हा साला, दोघलेपणाची पण एक हद असते असं हद वाटत असते, नाही? खरंच हद असते. त्याने पुरी क्रॉस केली आहे. मग तुला राग नाही येत तेव्हा? येतो, खूप राग येतो कारण की करून धरून पण ते व्हिडिओज असे आहेत का मी त्याला डिच केलंय. हा ना, डबल फेस आहे ना मग तो. डबल फेस आहे तरी तुला ऑब्व्हियसली. आवडते बाई. मग प्रेम आंधळं असतं ना. माझं तर खूप जास्तच आहे. अबे आता फ्रीमध्ये ऑपरेशन होते म्हणजे डोळ्यांचा. मग तर विसर आता त्याला. तू खूप पुढे गेली आहेस माझ्या तरी मते. कारण की कसं आहे आम्ही अजून एक गोष्ट भाई बघा, तुम्ही बोलताय की मी ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत त्यांनाच बोलवतो. मी जेव्हा हिच्यासोबत बोललो तेव्हा समथिंग हिचे 5,000 फॉलोअर्स माईक ह्याच्या पण आतमध्येच होते. आतमध्येच होते. 3,500 4,000 काहीतरी होते. मला भाई पोटेन्शियल वाटलं म्हणून मी हिला बोलवलं आणि आज आली आहे ती 15,000 फॉलोअर्स झाले आहेत. हो. आणि हा एपिसोड येईल तेव्हा तिचे 50,000 फॉलोअर असतील. तेव्हा मला बोलू नका की तू फॉलोअर्स बघून बोलवतो. असं होतंय. हो, खरंच असंच आता होतं. कसं झालंय माहिती आहे का? म्हणजे आमचं असं झालं होतं की अरे मला लोकं ओळखत नाही. मग ज्याला दुसऱ्याला पण नाही ओळखत त्याला लोकं कसं बघणार ना? नाही बघणार. हं, हं, म्हणून हं. मी असांना बोलवायचो की त्यांना थोडे बहुत लोकं ओळखतात. ओळखतात. म्हणजे जास्तच ओळखायचे कोणी मिलियनमध्ये पण होते. तर नंतर आम्ही स्टार्ट केलं की ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे त्यांना पण बोलवा.
अच्छा. म्हणजे त्यांना पण एक स्टेज भेटायला पाहिजे, प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे. कारण मेहनत करतेस ना तू, नाही करत मेहनत? करते ऑब्विसली कुठला ऍप करते. वापरतेस एडिटिंगला? काय CapCut अच्छा, CapCut मध्ये होते एवढं भारी? होतं. काय बात करतेस? तू कोर्सेस पण विकशील मग. एडिटिंग कशी करायची एवढं भारी. नाही, तरी पण काय आयडिया नव्हती ह्याचे म्हणजे एडिटिंगचं त्याने वगैरे शिकवलं होतं असंच. का? त्याने शिकवलं होतं. नाही, नाही त्याने कशाला, त्याला तर ते आवडतच नाही. त्याला ॲक्चुअली एक प्रायव्हेट मुलगी हवी होती. कसली प्रायव्हेट? प्रायव्हेट म्हणजे की जिला कोण ओळखत नाही वगैरे असं. हा का? हम्म. आमच्या आहे यार सितोर एक काम करते. मी तिला कोणी नाही ओळखत. हा? काय माहिती अचानकच तर त्याचं होतं की प्रायव्हेट मुलगी हवी आहे, कोणाला माहित नसायला पाहिजे. तो तर कुठे शो करतच नव्हता हा. रिलेशन, पण त्याच्या घरी वगैरे पण त्याच्या फॅमिलीला सुद्धा माहित होतं. हा. अरे असे म्हणजे हेच असतात थोडे. म्हणजे त्यांना कसं असतं की भाई मी एकदम लपवून ठेवणार. अरे तू काही स्वप्नील जोशी आहेस काय? मग हे एकदम प्रायव्हेट हे लव असं नाही ना. आता तर सगळ्यांना माहितीच आहे. माझं तर खूप सगळ्यांना माहित होतं, सगळ्यांना म्हणजे माझ्या ऑलमोस्ट फॅमिली सुद्धा माहित होतं मी जिथे हा. राहते त्या एरियामध्ये पण. गेला म्हणा माझ्या जीवनातून गेला. तो. मग गेला मग तर आता काय. काढलंच तू त्याला तुझ्या जीवनातनं? हो, हा? काढलंय आता काढल्याबद्दल एक दोन लाईन असं गद्दार विद्दार असं काहीतरी नको लाईन नको बोल. काही नको गद्दार असं. नाही. कशाला गद्दार वगैरे नाही. नाही. ठीक आहे. आणि तुला कधी वाटलं की आता तुला स्टार्ट करायला पाहिजे इंस्टाग्राम, किंवा तुला कोणी इन्स्पायर केलं की तू? इन्स्पायर करणारे माझ्या घरचे म्हणजे मॉम आणि हा माझा भाऊ यश. अच्छा, सपोर्ट करतात मग? फुल सपोर्ट करतात घरचे माझे. अच्छा, बाबा फक्त पण? पप्पांना अगोदर होतं की हम्म. नको असं करूस, हे हा. असं वेगळं असतं, हे ते लग्न असं नाही तसं. होणार उद्या. हा? बोलले का असे? नाही नाही असं नाही बोलले, हा. बट त्यांना काय एवढी आयडिया नाही, ते साधे आहेत असे. हम्म. त्यांना काही कळत नाही एवढं इंस्टाग्राम वगैरे मधलं. हम्म. बट नंतरला सपोर्ट तर आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे. माझ्याकडे अच्छा. आधी रील्स करायला फोन नव्हता, मी अँड्रॉइडमध्ये रील्स शूट वगैरे करायची होती. सो हम्म. आय वॉज लाईक की याच्यामधून म्हणजे व्ह्यूज पण नव्हते जात. आपण जर पोस्ट करतो, आपला व्हिडिओज आहे, आपला कंटेंट आहे, त्याला क्वालिटी पण पाहिजे ना काहीतरी. एक्झॅक्टली. हां, तर मग पप्पाने सांगितलं, "पप्पा मला रील्स शूट करायला फोन हवा आहे नवीन." तर ही वॉज लाईक की नाही कशाला फोन वगैरे पाहिजे, हे सगळं नको करू, तू आपलं एज्युकेशन घे गुड आणि जॉबला वगैरे लाग. डॉक्टर वगैरे तरी बन. हा? तर नंतरला परत मम्मीनी कन्व्हिन्स केलं त्यांना, भावानी कन्व्हिन्स केलं, त्याच्यानंतर घेतला फोन. अच्छा. हो. मग कसं काय तू तू नाही केलीस कन्व्हिन्स मी तुझ्या तर बाबांना? करतच होती पप्पांना कन्व्हिन्स. हम्म. खूप जास्त तर कन्व्हिन्स करायला लागलं नाही त्यांना, कारण की ते जर मी कुठली गोष्ट करते ना, तर त्याच्या अपोजिट कधी असं जास्त अपोजिट गेलेच नाहीत. एक टाइम नंतर ते कन्व्हिन्स झालेतच सगळ्या गोष्टींसाठी. अच्छा, फक्त तो कन्व्हिन्स नाही झाला. तो कन्व्हिन्स नाही झाला. मग तू कन्व्हिन्स बोललीस, तर मग तू त्याला कन्व्हिन्स नाही काय? खूप अरे बाबा कन्व्हिन्स तुला केलं, काही खूप प्रॉब्लेम आहे कन्व्हिन्स केलं. भावा असं? खूप कन्व्हिन्स केलेलं मी, बट काय त्याला त्याला समजवलीस जायचंच तरी? होतं तर काय थांबवणार. समजवलीस? काय म्हणजे काय बोलायचीस तू त्याला? समजवायचीस काय मी म्हटलं एक्झॅक्टली की तुला एवढं वाटायचं? चांगलं आहे आपलं आता रिलेशनशिप वगैरे, एवढं सगळं अंडरस्टँडिंग वगैरे तर आहेत आणि मेन सगळ्यांना माहिती आहे, घरच्यांना वगैरे माहिती आहे. आणि म्हणजे जी माझी फॅमिली ऑपोजिट होती ती आता आपल्याला सपोर्ट करते, तर याच्यानंतर बॅक गोईंग कशाला हवी आहे ना, बरोबर ना. तर तरी पण नाही, तो बोलतोय की नकोच, म्हणजे नकोच होतं त्याला रिलेशनशिप वगैरे नंतरला. म्हणजे काहीतरी रिझन असेल की मला करिअर करायचं आहे असं तसं बोलला? करिअर मध्ये पुढे? प्रायव्हेट मुलगी. अच्छा, प्रायव्हेट मुलगी. अच्छा, त्याचं रिझन म्हणजे तेच होतं, प्रायव्हेट मुलगी. तर तू प्रायव्हेट बोलली मुलगी. मी असेल ना? प्रायव्हेट मुलगी तर कधी होतीच नव्हती, बट स्टील मी त्याच्यासाठी बनायला तयार पण होते. हा. मी माझं करिअर वगैरे पण म्हणजे थांबवलेलंच हे सगळ्या गोष्टी. जेव्हा ती आयडी माझी सस्पेंड झाली त्याच्यानंतर मी चालू सुद्धा नव्हतं केलं इंस्टाग्राम वगैरे. बट नंतरला ज्याच्यासाठी एवढं सगळं थांबवलेलं तोच जर सोबत नाहीये, तर कशाला ना त्याच्यानंतर पण मी अटकूनच राहू. एकदम बरोबर. हो, म्हणून मग मी परत माझी इंस्टाग्राम आयडी चालू वगैरे केली आणि परत जे माझं अगोदरचं जे शेड्यूल होतं ते कंटिन्यू करायला लागले. अच्छा, तरी ते ट्रॉमा नाही म्हणतात, म्हणजे तो फेज किती दिवसाचा होता ब्रेकअप झाल्यानंतरचा? ब्रेकअप नंतरचा असेल 3-4 मंथ्सचा मे बी. का म्हणजे आता रिसेंटलीच? आता रिसेंटलीच. 3-4 मंथ्स. मग काय करायचीस तू 3-4 महिने मग? काय नाही, रडायचीस नुसती? नुसतं रडायचं, नुसतं रडायचं. मग घरचे वगैरे बोलायचे नाही? घरच्यांनी पण समजवलं खूप. की डुकरं जाऊ दे चिक म्हणतात, चिकलं तर गेलं, जास्त त्याला असं? व्हॅल्यू नव्हती, त्याला काय बोलणार आता. शिव्या तर देतात घरचे पण. हा ना, बरोबर आहे ना यार, शिवाय देणार. कारण की असं नाही ना की तुझ्यात काही कमीपणा आहे तर तुला तोच पाहिजे. किती भेटतील? तेच. मग चांगले भेटतील त्याच्यापेक्षा. मिलियनवाले आणू तुझ्यासाठी, थांब. मग बरोबर आहे की नाही? मग पण तरी तुझ्या मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर का, असा माझा विषय आहे. असतो, कारण की
माहित नाही मला, बट मी जे केलेलं ते रिअल होतं. मे बी त्याच्यामुळे सॉफ्ट कॉर्नर होते. पण ते हळू-हळू आता पुसट होत चाललेत. हम्म. आता ती एक बुक तू वाचली आहेस का? जर तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे तर ती गोष्ट तुम्हाला सोडावी लागेल. नाही वाचले मी. नाही वाचली का? अरे नाही वाचायला इंग्लिशमध्येच आहे ती पाहिजे. बुक. यार काय नाव आहे? आहे एक नाव आहे, मी तुला पाठवील ती बुक. हो, त्याच्यात हो. असं लिहिलं होतं की एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे तर ते तुम्हाला पहिला सोडावं लागेल. हं. हां. आणि नंतर स्वतःहूनच मिळते तर का? हां, स्वतःहून मिळते. हां, अच्छा. एक्झॅक्टली तिचं असं लिहिलं आहे. ओके. आपलं यार नाव कसं काय विसरलो मी. 2-3दा वाचली होती बुक. तर ते आहे त्या बुकमध्ये. त्याच्या अच्छा. मागची सायकॉलॉजी काय आहे माहिती आहे का? एखाद्या गोष्टीवर आपण फोकस करतो. म्हणजे जसं तुला तो पाहिजे होता. हं. ठीक आहे. आता तो तुला पाहिजे होता, मग तुझे जे थिंकिंग असते ना, ते त्याच्या अराउंड असते. हो. टोटली. हं, हं. तू काही पण विचार करशील ना, जसं तुला कुठं ट्रिप प्लॅन करायची आहे, तर तू त्याला पहिले ठेवशील सेंटर विचारणार. ऑफ पॉइंट. हो. नंतर तुझी पूर्ण ट्रिप प्लॅन होईल. दुसरं तुला कुठल्या इव्हेंटला जायचं आहे किंवा तुझ्या मताने तुला काही तुझे छंद जोपायचे आहेत, तर तो तुझा सेंटर ऑफ पॉइंट कॉन्टॅक्ट असतो. हं. आणि त्याच्या थ्रू तुझे म्हणजे डिसिजन होतात. तर त्याच्यात काय होतं माहिती आहे का, की ते डिसिजन तुझे असतील, पण त्याचा कंट्रोल त्याचा असतो. त्याच्याकडे असणार. हो, असतंच. तर तू त्याच्यात स्वतःला गमावून बसतेस ना. ते एक झालं आणि दुसरं सांगतो, माणसाला कुणीच होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, त्याला असा व्यक्ती आवडत नाही, जो स्वतःचे डिसिजन नाही घेत किंवा तो दुसऱ्यांच्यानुसार इन्फ्लुअन्स होतो. म्हणजे असं असं आवडतात रे, की वर-वर, की हं. "अरे ये मेरा ही सुनता है, अपना हां. है." पण त्याला हो. त्या डायरेक्शननी नाही आवडत, की त्याच्यासोबत रिलेशनमध्ये राहायला पाहिजे. हं, हं. त्यांना वाटते, की डम आहे. हो. लिटरली असं वाटते. कारण की आपण झोकून देतो ना अख्खा. ऑब्व्हियसली. तर त्या बुकमध्ये ते तसंच लिहिलं आहे. मी नाही अच्छा. बोलत हे, मला एवढं ज्ञान पण नाही. पण सांगतोय बट तू ते. मला शेअर कर. छान आहे, इंटरेस्टिंग आहे हां उलट ना. हे. हं. तर तिथे ते सायकॉलॉजी सांगितल्या आहेत माणसाच्या, की जे तुम्हाला पाहिजे त्याला आधी सोडा. आणि नंतर जी स्टेज येते ना, ती त्याच्यापेक्षा भयानक आहे स्टेज. कुठली? कोणती? जेव्हा तू त्याला कंप्लीटली विसरशील तो येईल परत. हो. पण तेव्हा तू ॲक्सेप्ट तेव्हा नाही नाहीच करणार करणार ऑब्व्हियसली कोणीच नाही आणि तेव्हा करणार. घुटणे टेकणार भाई समोरचा माणूस. बट जेव्हा गरज होती तेव्हा नव्हतं ना. आता हां, मग जर आता नाहीच आहे आता गरज, तर मग कशाला ना. तेच आणि तेच तेव्हा ना. नसतेच बॅक गोईंग. एकदा पुढे गेलं परत कशाला हां. बॅक गोईंग पाहिजे. कारण की माहिती आहे आपल्यासोबत काय झालंय हं. आणि तेच परत नाही होणार ह्याची काय गॅरंटी आहे. गॅरंटी आहे. मग मग आणि हा फेजच तो असतो ना, का त्या फेजमध्ये जर तुला कोणी हात नाही दिला, हं. तर तू एवढी भयानक इंडिपेंडंट बनशील किंवा आपले स्वतःचे इमोशन कंट्रोल करायला मी तरी लागशील. आता खूप जास्त शिकले ह्या गोष्टी. हां ना. इमोशन कंट्रोल भारी वाटते करायला. ना पण. खूप मस्त वाटतंय. म्हणजे मी ना असं म्हणू शकते, की मी स्वतःला परत भेटले. येस. मॅजिक आहे, मॅजिक आहे. हं. बट तुला अजून काही दिवस वाटेलच, की अरे वो रहता तो पॉडकास्ट में भी आज मेरे साथ आता. ठीक आहे. ह्या होतात गोष्टी. आता मी असं का सांगतोय, मी मोठा आहे तुझ्या ऑब्व्हियसली तुझ्यापेक्षा, ठीक आहे. हं. आणि ही प्रॉब्लेम तुझीच नाही आहे, खूप जणांची प्रॉब्लेम आहे. खूप जणांची प्रॉब्लेम म्हणजे आता होतच, जे जेनजीचे ते आहे होतच आहे. ते हो. आपल्या ह्याच्यात होतच. आता हा पण जो फेज आहे ना, तू एकदा तो काढला तू अर्धा फेज तर तुझा गेलाच, कारण का तू गेलाच. ट्रॅकवर वापस आली आहेस. हं. आणि याच्यानंतर मी तुला जसं बोललो ना, की तू पूर्णपणे जेव्हा मूव्ह ऑन असशील तेव्हा तो परत येईल. मग आणि त्याच्याबद्दल आता जे तुझ्या मनात भावना आहे ना, की यायला पाहिजे, तेव्हा अशी असेल काय काही चूक या हां, लिटरली होईल. हां, जर तुला ट्राय करायचं असेल तर कर. म्हणजे बोललो ना, की जी गोष्ट पाहिजे तिला सोड आधी, हं. पूर्णपणे सोड, कंप्लीटली सोड. काही फरक नाही पडत. लोक देशात आबादी 130 करोड आहे. त्याच्यातले 30 करोड पोरं आहेत चांगली. ठीक आहे. हो. आणि अजून एक गोष्ट असते त्याचं उत्तर तूच दे. काही लोकं आपल्या जीवनात येतात का? सांग आता. मे बी आपल्याला एक लेसन द्यायला. एक्झॅक्टली. बरोबर? लेसन हो, खरंच. आता हा वाक्य मला बोलायचं होतं, पण मी त्याच्याकडून आपल्या ऑडियन्सला दिला, की ज्याच्याकडून ऐकायला पाहिजे. येस. लेसन देतात म्हणजे लेसन्स देतात म्हणजे एखाद्यावर किती विश्वास ठेवा, एखाद्यावर किती डिपेंड राहायला पाहिजे आपण. त्या सगळ्या गोष्टी आपण इथून शिकतो. अजून स्वतःवरती प्रेम करायला परत शिकतो. ते शिकतो. पण एक भाग असतो, 2 भाग असतात ॲक्चुअली. एक असतो आपला प्रेझेन्स फिजिकली, दुसरा प्रेझेन्स असतो आपला मेंटली. हं. ठीक आहे. तर बिफोर आपला प्रेझेन्स जो असतो ना,
त्याच्यात आपल्याला एफर्ट्स मारावे लागतात की आय एम प्रेझेंट इन द रूम. हम्म. पण जर हा फेस तू काढला हो. तर तुझा ऑरा असा डिफाइन होते की यार मैं हूँ, अगर तुम मुझे नोटिफाई नहीं कर रहे हो, आइडेंटिफाई नहीं कर रहे हो मेरी कैपेबिलिटी, तो तुम में प्रॉब्लेम है. हा एक्झॅक्टली. होतं हो असं? होतं. अरे सांग ना मग, हे होतं. होतं. मी बोलतोय बरोबर आहे ना, कारण हा. की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वाचल्या आहेत. अजून आहेत काही बुक्स. मी तर म्हणतो भाई बुक्स वाचा. भरपूर बुक्स आहेत चांगल्या-चांगल्या. ChatGPTवर जाऊन विचारा तिला कुठल्या बुक्स वाचायचे. तर असं डिफरन्स आलाय, की आधी तुझी जी थिंकिंग होती, ती कशी होती ना आता काय चेंज झालंय ह्या 1-2 म्हणजे 1-2 मिनिटात सांग किंवा 1-2 सेंटेन्समध्ये सांग? अगोदर कसं होतं, की म्हणजे त्याचं जे होतं ना, की ह्याला अशीच पाहिजे, तशीच पाहिजे, त्याच्यावरून मी स्वतःला चेंजेस करत राहिली. हं. बट नंतरला म्हटलं, की मी तर परफेक्ट आहे, कमी त्याच्यामध्येच आहे ना, तर मग कशाला स्वतःला चेंज करायला पाहिजे? हं. ज्याला तू जशी आहेस तशी आवडतेस त्याच्याकडे जा. बेटर त्याला कशी पाहिजे त्याच्यावरून. एक्झॅक्टली. आणि मग आता थिंकिंगमध्ये काय चेंज झालं त्याच्यानंतर? थिंकिंग म्हणजे? थिंकिंगमध्ये जे चेंज होतात ना, अरे मी त्या डिसिजनला तेवढा वेळ द्यायची, ते विचार करायची की करू की नको. बट आता माझं आता खूप क्लिअर आहे. आता क्लिअर असतं, कारण की कोणाला विचारायची गरज नाहीये ना. येस. हां, तू स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतेस आता. हां. आणि हा खूप मोठा बदल आहे. खूप मोठा खरंच. खूप मोठा पण बदल आहे. आणि परत एक आहे कॉमेडियन, मी रेफरन्सेस घेत असतो इकडून-तिकडून. तो बोलतो की किसने क्या कमाया, क्या नहीं कमाया, क्या गँवाया, ये सोचने का अभी वक्त नहीं है, वक्त है अभी करने का. हं. तो करो, तुमको जो बेटर लगता है वो करो. जिसमें तुमको लगता है कि तुम आगे जा सकते हो वो करो. अगर इस दौरान अगर तुमको लगता है कि ये आदमी सही नहीं है लेकिन मेरा इसमें इंटरेस्ट है, तो वो बिल्कुल सही नहीं है. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हो. कारण की जो तुझ्यावर प्रेम करतो तो तुझ्या स्वप्नावर प्रेम करतो. खरंच. मग आता एखादा बोलतोय की मला प्रायव्हेट पोरगी पाहिजे. पण तू सोशलाइज आहेस ना. हं. तुला पाहिजे की नाही भाई मैं भी लैम्पलाइट मुझे हो, भी चाहिए. खरंच. कारण की मी कधी तशी नव्हतीच ना प्रायव्हेट वगैरे. मला ते कधी आवडलंच नाही, की असं लपून राहणं वगैरे. जर आपल्याला गॉड गिफ्टेड चांगला फेस आहे, चांगला व्हॉईस आहे, मग तो का आपण दाबून ठेवायचा कोणा वेगळ्या मुलासाठी? जो आत्ता आपल्या लाईफमध्ये आलाय त्याच्यासाठी का आपण आपली स्वप्न तोडायची? बरोबर. त्या गोष्टी मला लेट बट रिअलाईज झाल्यात आता. आणि परत एक प्रश्न विचारतो. जर चेंज व्हायचं असेल, जसं तू खूप ठिकाणी चेंज झालीस, की तू त्याच्यानुसार स्वतःला थोडं-थोडं चेंज केलंस. तर मग चेंज एकानेच व्हायला पाहिजे? ऑब्व्हियसली दोघांनी व्हायला पाहिजे. पण इथे इनिशिएटिव्ह फक्त मीच घेत होती सगळ्याच गोष्टीचा. मग तुला सगळं माहिती आहे ऋतू. Yes. मग आणि आई स्मार्टनेस पण वाढलंय आता हं. ब्रेकअप झाल्यानंतर. मग अक्कल आली तुला? अक्कल आली तर काय? ती ठोकर खाल्ल्याशिवाय अक्कल येत नाही ना. हां. मग आता सपोज पॉडकास्ट आला आपला, तो आला, की "अरे यार, माझी चुकी झाली, पण तू बोलली आहेस ते मला सगळं समजलं. मग नाही प्लीज मी ॲक्सेप्ट एक्सेप्ट मी" करू असं बोलायला. शकत. नाही एक्सेप्ट करू शकत मी. कारण की काय आहे ना, की तू परत तेच नाही करणार. हां, तेच कारण नाही की करणार ते दुसरं रिझन झालं. हां, जस्ट सांग. पूर्ण कंप्लीट कर तुझ्या आधी. कारण की एकदा त्या गोष्टी झाल्यात, परत एकदा पाय भाजल्यावर परत आपण आगेत पाय टाकत नाही ना. हां, दुसऱ्यांदा विचार कराव्या लागतात गोष्टी. मग किती पण हे केलं तरी. तेव्हा तू त्याला काही रिझन दे माहिती आहे का? मला तुला प्रायव्हेट पाहिजे होती. आता पॉडकास्ट पण आला आहे. मी अजून सोशल झाली आहे म्हणून मी तुला ॲक्सेप्ट नाही करत. बरोबर की खरंच, नाही? खरंच. मग आणि आता काय करतेस तू? एज्युकेशन. अरे हो रे बाबा! हां, पण म्हणजे काय एज्युकेशन करतेस? BSc आय-टी करते मी. आय-टीमध्ये? हां. अच्छा. आणि मग आता तर तुझ्या Instagram भारी चालते. ठीक आहे. मग तू पैसे घेणं कधीपासून स्टार्ट करशील? पैसे घे ना. हां. तरी पण मला अजून जास्त ग्रो करायचं 50K तरी इतक्यातच. पाहिजे हां, असं. तेच. त्याच्यानंतरच. मग नंतर तुला येतील ना ब्रँड प्रमोशन वगैरे. हं. लिपस्टिक, हे ते, हो. मॉइश्चरायझर. मग ब्रँड प्रमोशन येतात आहे. येतात आता पण? हो. मग का नाही घेत? घेतलेत. घेतलेत करायचेत, काय? पोस्ट करायचेत. हो. अच्छा, घेतलेत, शूट करून ठेवलेत. मग कोलॅबमध्ये नाही ना? पैसे घेतेस ना? हो, पैसे हां, घेतले. मग घे, पैसे घे. ते BSc घेतात. पण नाही करावं लागणार मग. BSc आय-टीसाठी कोणी गाईड केलं? तोच? स्वतःच. अच्छा, स्वतः गेली. करायचंच होतं ना, आय-टी मधूनच काहीतरी करायचं होतं. अच्छा. हं. म्हणजे तुला काय बनायचं होतं पण लहानपणी?
लहानपणी सगळ्यांना डॉक्टरच म्हणायचं असतं. अच्छा. बट माझी लहानपणीपासून अशी इच्छा होती की मॉडेलिंग वगैरे करायचं. ते तर होतं साइड बाय साइड माझं सगळं. हां. हो. मग का मॉडेलिंगचं का सोडलीस? मॉडेलिंगचं सोडलं नाही, करतेच मी. म्हणजे अच्छा. असं हां, पण एवढं जास्त पण नाही करत. सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला पाहिजेत ना. वेळ नाही भेटत असं. वेळ नाही भेटत. आणि मग रील तू डेली शूट करतेस रील की कसा? वीकली एकदा? डेलीच करावं लागतं. रोज काहीतरी वेगळं पाहिजे ना. हां ना. आणि रोज एक रील टाकतेस की 2? 2 2 टाकते. सकाळी आणि एक संध्याकाळी हं. गोडी. गोळी हां, खरंच. पण त्याने रीच वाढते ना ॲक्चुअलमध्ये. वाढते हां. आणि तो टाईमचा कन्सेप्ट तू पण मानतेस काय, की या पर्टिक्युलर टाईमला रील पडायला पाहिजे? हां ना. हो. तो मॅजिक आहे ॲक्चुअलमध्ये. खरंच मॅजिक आहे. हां ना. माझं पण असं झालं होतं 1-2 रील होत्या म्हणजे खूप चांगल्या-चांगल्या रील होत्या. मी 5-10 मिनिटं इकडे-तिकडे केले पण नाही गेली त्या. अच्छा. मग मी परत ती रील 23 टाकली. टाईम. ती मिलियनला गेली परत. हां ना? हां. तेच. म्हणजे मला आधी श्वेता जसं झाली, रेनू, नूतन नट्स तिची ह्याची सस्पेंड झाली बिचारीची. येईल लवकरच. नट्स टेन्शन घेऊ नको. टेन्शन घेऊ नको. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलेलं की टाईमचा भरपूर फरक पडतो. हं. मग तुला हे कसं समजलं की टाईमवर टाकायला पाहिजे रील? तुला कोणी सांगितलं असं बोलतोय? सांगितलं नाही कोणी, बट असं मी स्वतःच हे केलं, की नोटीस केलं त्या हं. गोष्टी, की ह्या टाईमच्या रील्स जास्त जात आहेत, ह्या टाईमच्या जात नाहीयेत असं. हं. तर आणि आता तुला भरभरून फॉलोअर्स येत आहेत जसं दिवसाला 1000-2000 वाढतायत. वाढतात आहे. बरोबर. हो. तर मग कसं वाटतं? फिलिंग काय येते? मस्त, खूप मस्त. कारण की जे अगोदरपासून हवं होतं ते मला एका महिन्यात मिळालंय. हां ना. हो. जेवढी फिलिंग त्याच्यासोबत राहून पण नाही होती येत. पण खरंच जेवढं खुश आता आहे ना, तेवढी तेव्हा नव्हती मी. मग आणि कसला विचार करतेस? मला असं वाटतं तुझ्या बॅक ऑफ द माइंडमध्ये काहीतरी विचार सुरूच आहे अजून. नाही, नाही ना? नाही, फ्री माइंडेड आहे आता खूप ठीक जास्त. आहे. हां, जसं तू सांगितलंस की तुझं मॉडेलिंग वगैरे पण तू करतेस साइड बाय साइड. ठीक आहे. तर साइड बाय साइड म्हणजे मॉडेलिंगसाठी काय करतेस? आणि अजून एक दुसरा प्रश्न, तुला ॲक्टिंगमध्ये आवड आहे का? असं. हो, ॲक्टिंगमध्ये आहेच. या सगळ्या गोष्टी एकातच येतात ना पण. नाही, 2 खूप डिफरंट आहेत. मॉडेलिंग ते जास्त नाहीच होत. हां. ॲक्चुअली जर कुठले पार्लरवालेच वगैरे असतात ना ते, मेकअप त्यांचे शूट. हां, मेकअप शूट्स वगैरे त्याच्यासाठी येतात मॉडेलिंगचे ऑफर्स खूप जास्त. हं, बट ते असतात सर्व मुंबईचे. सो मला ते ट्रॅव्हल करून इकडे येणं ते हे होत नाही, जमत नाही. एक्झर्शन होतं. हां, तर त्यांना पैसे मागायचे ना तसे यार. पैसे देतात. नाही, नाही पैसे देतात पण त्यांना ट्रॅव्हलिंगचे हे, हो, मी हो. येईल त्याचे हे, हं. माझ्यावर मेकअप कराल त्याचे हे, असं करून बोलायचं ना. हो. काही-काही घ्यायची मी अगोदर, बट आता या ह्याच्यामध्ये नाही घेतलं. ही आयडी जेव्हापासून चालू केली ना, हां, त्याच्यामध्ये अजून एक पण एक्सेप्ट नाही केलेत. हां. नाही घे असं काही त्याचं हं. चुकीचं नाही, पण पैसे घ्या. मी घेतेच. खूपदा बोलतोय, एकदा मॉडेल पण येऊन गेलेली, हं. नंदिनी. ती इंदोरची होती. तर माझं म्हणणं आहे की जसं आपण कोलॅब तर कमीच करा, मी तर बोलतोय. हां, जर त्या कोलॅबने तुम्हाला फायदा होत असेल, की तुम्ही अजून तुमची रीच वाढेल, हं, तर ती हं. गोष्ट वेगळी. पण ॲक्चुअलमध्ये जसं मॉडेल असलं, तर त्यांना मेंटेन करावं लागतं ना त्यांचं रुटीन. हो. स्किन केअरसाठी प्रॉडक्ट खूप लागतात, जास्त. हां. स्वतःचे फिटनेस ठेवावं लागतं, हं. जिमला जावं लागतं, जिमची फीस भरावी लागते, बरोबर की नाही? हो. मग तर ते पैसे घ्यायला पाहिजे असं मी म्हणतोय. हं. कारण की एखादा पर्सन 2च गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर पैसा, नाहीतर वेळ. हो. कोणी तुम्हाला वेळ देतोय म्हणजे पैसा पैसा देतोय. देतात. हो. ॲक्चुअलमध्ये तो पैसा देतोय. जसं तू हं. आलीस, तू ॲक्चुअलमध्ये पैसा देतेयस. जसं तुला पण काही बेनिफिट होईल आपल्या पॉडकास्टचा. हो. तर ते आहे ना, तसं व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. हो. मग तू ॲक्टिंगसाठी काय करतेस? स्वतः सेल्फ स्टडी की काय कोर्सेस वगैरे केली आहेस? नाही, कोर्सेस वगैरे कसलंच नाही. मग स्वतःच असं म्हणजे काय करून इथून-तिथून बघतेस? बघून शिकतो ना माणूस. हं. हं. कोण आवडते तुला ॲक्ट्रेस? वेल डिफाईन्ड असं कोण आहे ना अशी की फेव्हरेट आहे असं काय? हां. तरी मराठीमधल्या? सई ताम्हणकर वगैरे? एवढं एवढं कोणाला जास्त बघतच नाही. अच्छा, फक्त हं. स्वतःलाच. सेल्फ ऑब्सेस म्हणा. मी कशाला हसत असतोय. कोणाला. तो मग मॉडेलिंग आणि ॲक्टिंग 2 डिफरंट आहेत गोष्टी. मग हं. दोन्हीमध्ये तू ट्राय करतेस असं? हो. ऑडिशन वगैरे देतेस तू? नाही, ऑडिशन वगैरे नाही दिलेत अजूनपर्यंत मग मी. कसं होईल तर? हे असंच मी स्वतःच्या ह्याच्यावरूनच Instagram वगैरे. हां, तिथे तसं जर भेटतं फेमस मग. आपला फेस झाला जास्त, तर हं. मग होऊन जातं. स्वतःहूनच ऑफर येतात. येतात, सो येतात. त्याची वाट बघते मी, असं समोरून नाही जात आहे. अच्छा, हां.
नाही पण करत राहा, हम्म. कन्सिस्टन्सी ठेव म्हणजे होईलच असं. आता तुला तेच. जर हॅपी वाटत असेल ना, अरे फटाफट फॉलोअर्स हम्म. वाढतायत, मग रात्री जाऊन मला केक आणावं लागतं 10Kचं. मग केक आणलेला. मग काय फिलिंग असते ती 10K 10K झाल्यानं वाली खूप म्हणजे खूप मी अशी ती डिफाईनच नाही करू शकत. खूप खुश होते मी त्या दिवशी. तरी? खूप जास्त. म्हणजे काय 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 तुला फ्लॅशबॅक, काय तुझे सॅक्रिफायसेस तुला आठवले, की मी हे केलं नसतं तर आज हे झालं नसतं, काय त्या मी जर गोष्टी आहेत? त्या व्यक्तीपासून मूव्ह ऑन केलं नसतं, तर ह्या गोष्टी झाल्याच नसत्या ना. ह्या सगळ्या गोष्टी कधी आल्याच नसत्या माझ्या लाईफमध्ये. हां ना, प्रायव्हेटच राहिली असतीस. प्रायव्हेटच राहिली असती खरंच. हां ना. हो. आणि खूप भारी फिलिंग होती ती. हां, की मस्त 10K झालंय. मग त्याच्यानंतर हां. फटाफट अजून परत वाढले ना? हो, त्याच्यानंतर म्हणजे अगोदर 100 नी वाढत होते. आता हं. 1000 नी वाढतात आहे. हां. हं. मग तुला असं वाटलं नाही, की आता मी एकदम क्रॅक केलंय अल्गोरिदम क्रॅक Instagram? वाटलं ना. हां. माझी एक फ्रेंड आहे म्हणजे माझ्या जॉबमधलीच आहे. हं, ती रिया टेंबे करून. हं, ती माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड असते. माझे किती फॉलोअर्स झाले, हं, किती व्ह्यूज गेले. हं. म्हणजे असं बोलतात नाही, की दोस्ती दोस्त की सबसे बडी दुश्मन होती है. अच्छा, जेलसी आहे? तशी नाहीये ती. हां, ती खूप वेगळीच आहे. म्हणजे खूप जेव्हा माझे 10K फॉलोअर्स झाले ना, हां, ती चेक करत होती एक-एक वाढेपर्यंत. मला हां, स्वतःला माहीत नव्हतं 10K झालेले तेव्हा. हां. तिने हां, सांगितलं. तिने कॉल करून आणि लिटरली ती रडायला लागली कॉलवरती, की हां. आपले 10K झाले वगैरे असं करून. हां काय? खूप जास्त एक्साइटेड असते ती. तू नव्हतीस तेवढी. मी नव्हती तेवढी ती एक्साइटेड होती असं बोलू शकते मी. मग घरचे काय बोलले तेव्हा नंतर? घरचे खुशच. त्यांना तर ते हवंच होतं, की परत मी हे सगळं चालू करू वगैरे. त्यांना पण माहीत होतं, हं, की त्याच्यामुळे मी नाही करत आहे चालू परत. हं. प्रायव्हेट हं. व्हायला बघतीये. हं. तर बोलते, "तुला सगळं आहे, तर तू का म्हणजे हे करतेस, स्वतःचं करिअर वगैरे खराब करतेस? काहीतरी बन त्याच्यामधून, स्वतःचं नाव मोठं कर." हं, हं, फॅमिलीचा सपोर्ट असतोच. हं. एक्झॅक्टली आणि ते पाहिजे पण सपोर्ट पाहिजे त्यावेळी. तेच. त्यावेळी आपण भलाई नाही ऐकत, पण आपल्या चांगल्या वाईटची परख त्यांना असते. त्यांना ते खूप जास्त आपल्या असतं तेच. चांगल्यासाठीच बोलतात. हं. आणि जर कुणी आता ब्रेकअपमध्ये गेली समजा मुलगी, ब्रेकअपमध्ये नाही, रिलेशनमध्येच आहे कुठली मुलगी, तर तिनं कुठल्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, की रिलेशन टिकेल असं? हां, तुझे टिकलं नाही. तुला काय विचारतंय मला कोणी? काय कारण की सर्वस्व देऊन सुद्धा काय मिळतच नाही ना. हां. माझ्या इथं असं झालंय कारण की सगळं करून सुद्धा पण काय भेटलं नाही. सो हं. मी नाही हे सांगू शकत. हां, बरोबर आहे. हां, मी प्रश्नच उद्भवायला बहुतेक हां. हां, चल ठीक आहे. आता जसं तू 3-4 महिने तुला लागले मूव्ह ऑन व्हायला. जर कुणी मुलीचं झालं ब्रेकअप, पण आहे ती काही ना काही करू शकते, तर तिने काय करायला पाहिजे ब्रेकअप नंतर किंवा कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजे? तिने स्वतःसाठी सगळं जे काय करेल ती स्वतःसाठी करेल म्हणजे ती खुश राहील त्या गोष्टींमध्ये. जर हं. त्याच्याच मागे लागून त्याचाच विचार करून ती मूव्ह ऑन होऊ शकत नाही ना. अच्छा, हां, म्हणजे त्या गोष्टी म्हणजे तिने त्या फेजला इग्नोरच केलं पाहिजे अच्छा टोटली. टोटली. जे तू नाही करू शकलीस अजून. मी नाही करू शकले. हां, पण होईन करायला बट पाहिजे. होईन. झालंय माझं ऑलमोस्ट तर. हां, 99% बेटर. हां ना. म्हणजे एक त्याला इग्नोर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट काय करायला पाहिजे, की त्याला कंप्लीटली लवकर विसरायला पाहिजे. म्हणजे मुलगा असो की मुलगी, आपण तो कॉन्टॅक्ट घेतच नाही. मुलगा पण असू शकतो. सगळ्यांचे आता पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळे असतात ना. सो म्हणजे म्हणजे ह्याच्या पुढे की कसं करायचं, काय कसं इग्नोर करायचं किंवा काय करायचं सगळ्यांचे विचार वेगळे असतात. हं, हं. तुझा काय पॅटर्न होता इग्नोर माझा करायचा? पॅटर्न होता की मी माझा Insta आयडी वगैरे सगळं परत चालू करू. हं. दॅट्स इट की आहे. रिग्रेट तर व्हायला पाहिजे भाई त्याला. काही हां, सोडलंय ह्याच्यावरून. हां. म्हणजे तू त्याच्यासाठीच सुरू केलीस परत. त्याच्यासाठी पण मी स्वतःसाठी केलंय हं, फर्स्ट ऑफ ऑल की तू जे आधी करत होतीस तेच कर. ते उलट चांगलं आहे ह्याच्यापेक्षा. हं. ह्या काय फालतूगिरीत पडतो म्हणा मी. तेच ना. अरे कसं असतं माहिती आहे का, तू ते ते असतं प्रेम तसंच असतं, की आपण किती हे राहू दे, कॉन्फिडंट राहू दे, काही राहू दे, पण त्या पर्सनसमोर आपण नाही तेवढं कॉन्फिडंट राहू शकत ना, नाही हं. आपल्याला तो स्वतःवरच ट्रस्ट नाही येत, की मी याच्यापेक्षा बेटर आहे. होतं हं. तुझ्यासोबत असं? पण सराउंडिंगमध्ये बघितलं ना, तर दुसऱ्याला समजतात त्या सगळ्या गोष्टी. हं. तर तसंच मी सराउंडिंगमधनं आहे तुला सांगतोय, की सोड, जाऊ दे. कंप्लीटली सोडलंय सोड. म्हणून मी परत पुन्हा सगळ्या गोष्टी चालू केल्या. हं. हं. Instagram हे, ते, ते. मग ॲक्टिंगमध्ये आवड आहेस, मग तुला असं घरचे बोलले नाही, की काहीतरी ॲक्टिंगमध्ये शिकायला पाहिजे, की असं?
घरचे कसं तू जे करशील म्हणजे मलाच बोलतात की तू बघ तुला जसं करायचंय तसं कर. हम्म. कधी असं नाही करत की नको हे चांगलं नाहीये, नको ते चांगलं नाहीये, असं काही नाहीये. तुझ्या ज्याच्या म्हणजे तुला जी चांगल्या गोष्टी वाटतात त्या कर. त्या करते हां. कर म्हणतात आणि त्यांना फुल सपोर्ट पण असतो त्यांचा. हम्म. आणि फ्रेंड्सचं किती इम्पॉर्टन्स आहे तुझ्या लाईफमध्ये? आहेत तुझे फ्रेंड्स? मुलं-मुली? काहीच नाही? मुलं तर नाहीच्या बरोबरच आहेत. हां. बट मुली आहेत थोड्याफार एकदम म्हणजे हां. जॉबमधल्याच आहेत. मला नाही आवडत. कारण की हां, मग ती खूप इंटरेस्टिंग आहे रे. हां. जेलसी असते ना फ्रेंड्समध्ये पण. हां. कधी असं झालंय की एका मैत्रिणीवर खूप तू ट्रस्ट केलास आणि तिने धोका दिलाय? ट्रस्ट केलं. हां? नाही असं काही नाही. बट माझी एक फ्रेंड होती खूप हां. लहानपणापासून. हां. ती अजून सुद्धा आहे बट ते जसं आधीचं बॉन्डिंग होतं तसं आता नाहीये. लिटरली आम्ही ना म्हणजे सीनियर के-जी, ज्युनियर के-जी पासून ते हं. 11वी-12वी पर्यंत सोबतच होतो. अच्छा, एकाच स्कूलमध्ये? एका स्कूलमध्ये. मग बट नंतर दरार कशी काय आली? दरार कशी ती फ्रेंड्समध्येच अशी भांडणं झाली, तर मग ते ह्याचं ऐकून ते, त्याचं ऐकून ते असं. नाही, पण तिने तुझ्यावर ट्रस्ट ठेवायला पाहिजे ना? हां, एक्झॅक्टली. मग तुला तेव्हा वाईट तर वाटलंच वाईट असेल तर ऑब्व्हियस. वाटलं, मी तर रडलेली. अच्छा, तिच्यासाठी पण रडलीस? अरे रडलेली. किती लोकांनी कारण तुला की रडवलंय. मी मग मी अशी एकदम इमोशनल आहे. हां ना? हां. नाही ते मला तर लगेच आहे. गोष्टी हर्ट होतात. बट मी आता स्ट्राँग बनली आहे बऱ्यापैकी. हां, काय करतेस मग हे स्ट्राँग बनायला? खूप रडलं त्याच्यानंतर स्वतःहूनच होऊन जातं ह्या सगळ्या गोष्टी. हां कारण का? की तेव्हा समजतं ना, की एवढं रडून वगैरे तर काय होत नाही. सो बेटर स्ट्राँग बन. स्वतःसाठी कर. हं. स्वतःसाठी स्वतःच बन. हं. अरे पण कसं असतं माहिती आहे का, कधी म्हणजे खूपदा असं होतं की फ्रेंड्स बोलतात ना, फ्रेंड्सचं इम्पॉर्टन्स खूप जास्त असतं. ऑब्व्हियसली असतं, असं मी म्हणत नाही. पण माहिती नाही कोणती पर्सनॅलिटी अशी असते का त्याला स्वतःमध्येच चांगलं वाटते. म्हणजे कमीत हं. कमी गोष्टी शेअर करायला किंवा खरंच. आपापल्यात राहायला आवडते. त्या टाईपची आहेस तू? हां, मला नाही आवडत जास्त शेअर वगैरे करायला सुद्धा. म्हणजे त्या ट्रस्ट इश्यूमुळे, त्या एका मुलीमुळे. हो. मग त्याच्यातनं म्हणजे अजून तू बाहेर नाही निघालीस नाही, असं. आता असं काही नाही. बट तरी पण त्याच्यानंतर की स्वतःचीच कंपनी गुड आहे, की कोणाला हं. असं सांगण्यापेक्षा, की बाबा आपल्यासोबत काय होतंय, मग त्याच्यामध्ये जजिंग होणार, "अरे, हिचं पण काहीतरी असेल," हे ते. सो बेटर स्वतःच्या आतमध्येच ठेवते, चांगलं आहे. हं. आणि तू बोललीस ना लाईफचे इन्सिडेंट आहेत ज्यांनी मला खूप काही गोष्टी शिकवल्या. हं. ठीक आहे. पण त्या गोष्टी शिकायला पण एक समज लागते, हो. की भाई ही गोष्ट अशी नाही, ती गोष्ट तशी आहे. ठीक आहे. तर अशा कुठल्या 1-2 गोष्टी आहेत का, की ज्याच्यामुळे तुझी लाईफ खूप चेंज झाली? 360 डिग्री चेंज, की हे असं नसतं केलं तर मी आज अशी नसती किंवा ते नसतं केलं तर अजून याच्यापेक्षा वाईट झालं असतं काहीतरी. असं आहेत काही गोष्टी? जर त्या फेजमधून जर मी नसतंच स्वतःला बाहेर काढलं, तर मी आज अशी नसते जी इथे आहे. एवढी हसून-खेळून ते एकदम डिप्रेस, हं. रडणं हे सर्वच होतं लाईफमध्ये. हां. तू बोललीस ना पॅनिक अटॅक पण तुला यायचे. हां. मग हे काय व्हायचं त्याच्यात पॅनिक अटॅक? काय? पॅनिक अटॅक म्हणजे म्हणजे काय असतं नेमकं? म्हणजे मी ऐकलं आहे, पण पॅनिक त्याच्या अटॅक्स मी म्हणजे डीपमध्ये गेलो खूप नाही कधी. मी मी ना त्या टायमिंगला पण आमचं असंच असायचं की ब्रेकअप. मी खूप जास्त इन्व्हॉल्व झालेले त्याच्यामध्ये. हं. खूप जास्त अशी अटॅचमेंट होती कारण की मी जर करतेय ना, तर मी खूप माझा 100% देतेय त्या व्यक्तीसाठी. हं. बट तिकडून काय असं बॅकअप नव्हतंच त्याच्याकडून तर इनपुट्स काहीच नव्हते. हं. सो ते हर्ट व्हायचं मला आणि मग दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करायचा. त्याच्यामुळे मग असं माझ्या डोक्यात मुंग्या वगैरे यायच्या, माझ्या हातापायाला क्रॅम्प्स यायचे, ते सगळं तसं पॅनिक अटॅक. हं. आणि आता माझ्या फॅमिलीने तर खूप जास्त फेस केलं, खूप जास्त ह्या गोष्टी. की काय झाली? काय करते? हिची एज पण एवढी कमी आहे. हं. मग कमी एज, जास्त एक्सपिरियन्स. कमी आहे जास्त. मग तेव्हापासून शिकले, की बाबा दुसऱ्यांमुळे आपल्या घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे. हां. मी माझ्या फॅमिलीला खूप जास्त रडवलंय ह्या हां ना? गोष्टींसाठी. कारण की ना, मी लिटरली सारखं मला इकडे ने, तिकडे ने, हे कर, ते कर. म्हणजे मी बुद्धिस्ट आहे, देवांमध्ये वगैरे विश्वास नाहीच आहे. बट हं. माझ्या फॅमिलीने ते सुद्धा केलंय. हं. हं. तर मग नंतर देवाला मानायला लागलीस नंतर? आहे असं म्हणजे एकदम पण नाहीच मानत असं नाही, हां. करतो. हां, बुद्धिस्ट आहेस ते नाही. पण देव नंतर आता हे सगळ्या फेजमधनं नाही का देवच बाहेर काढतो तसं पाहिलं तर. हं.
आहे माझा ट्रस्ट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. हो. इव्हन माझी जी पत्रिका आहे ना, त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं की गणपती बाप्पा असतात ना, हां. त्याची तू पूजा कर. हां. अँड देन म्हणजे मला असं सांगतात, म्हणजे कुठेही गेलं ना मंदिरात वगैरे, हं. तर तिथे ते गुरु लोकं असतात ना, हं. ते सांगतात की तू ट्यूसडेला उपवास वगैरे करत जा, देवाची पूजा कर, तुझं सगळं म्हणजे तुला जसं हवंय तशी तुझी लाईफ होईल सॉर्टेड एकदम. हं. हवं तसं म्हणजे आता तरी कुठल्या तू करतेस मग आता देवाची पूजा नंतर की नाहीच करत? पूजा नाही, बट मी असं मानते. मंदिरमध्ये वगैरे जाते, मानते. हां. हां. आणि देव करतो मेहनत सॉरी हेल्प करतो ॲक्चुअलमध्ये, पण करतो. त्याला तसं त्या ह्याच्याने बोलावलं पाहिजे इंटेन्सनी. आपण कधी बोलवतो की सगळं झाल्यावर एकदम शेवटी. नाही. कर आठवण कर, होईल सगळ्या गोष्टी बरोबर होतील. होतात आहे. मग जेवढं भेटले त्याच्या अजून जास्त भेटेल तुला. हां, हे लिटरली आहे खूप. आणि असं नाही की मी एक्सपिरियन्सनं बोलतोय. 2 गोष्टी मी ऑब्झर्व्ह केल्यात माझ्या इथे जेवढे कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर येऊन गेले आहेत. त्या 2 गोष्टी खूप मानतात. एक आई-बाप्पांची रिस्पेक्ट, जी ती थोडी कमी केलीस त्या काळात. ठीक आहे, आता तुला समजलं लवकर ते बरं झालं. दुसरं देवाला खूप मानतात. हो. कुणी पण होऊ दे. चल ठीक आहे, कुणी मोमेडियन आहे ते त्यांच्या देवाला मानतात. हं. पण ते मानतात जरूर. मानतात. त्यांना हो. ट्रस्ट आहे. आता ते तेवढे त्यांचे काही-काही आहेत, की ते मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत. कुणाचे सबस्क्रायबर पण आहेत. एक डॉन वायजी म्हणून येऊन गेली होती, पण ती करते बिलीव्ह. हां, 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 हां. गॉडवर डॉन बिलीव्ह कर. वायची. हां. ती झालाय ना तिच्यासोबत पण पॉडकास्ट आपला. नाही बघितला मी तिचा पॉडकास्ट. हां, नाही झालाय. कधीच झालाय. अच्छा. हां, 2 हां. महिने आधीच रिलीज झालाय. तर ते पण मानतात. म्हणजे बघ, हं. डिव्हाइन पॉवर असतेच ते. हं, हं. मग बरोबर आहे. तर मी असं बोलत नाही, ती तुझी इच्छा आहे. ते नाही, बट मी इट्स असं ऑन. मानत नाही वगैरे नाही, करते मी सुद्धा. हं. आणि जसं कुणाला ग्रो करायचं आहे Instagramवर, हे तर खूप सीरियस झालं आपलं. पण आता थोडं नॉर्मलाईज करू. कुणाला ग्रो करायचं आहे Instagramवर, तर कोणत्या 3 गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत, की ज्याच्याने फास्ट ग्रो होईल, जशी तू झालीस? म्हणजे कंटेंट आपला एक स्थिर ठेवला पाहिजे, की हां. आणि बघायचं त्याच्यामधून की कसं आहे, व्ह्यूज कसे येतात वगैरे ते एक. हं. परत आणि ना म्हणजे पोस्ट करायला पाहिजे सारखं-सारखं. हं. की जसं सकाळी म्हणजे मी जसं करते माझं हं. सांगते. मी हं. एक सकाळी रील हां, तुझेच करते सांग. पोस्ट, परत एक संध्याकाळी करते. हं. परत मग टाईम चेक करते की ह्याच्यामध्ये जास्त जाते, त्याच्यामध्ये म्हणजे एंगेज राहिलं पाहिजे जास्त. हं. अजून 2 गोष्टी बस. म्हणजे मी तर एवढंच फॉलो करते. आणि कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स तर हवा आहेच, सेल्फ बिलीव्ह, त्याच्याशिवाय तर ते हे होणारच नाही. सेल्फ बिलीव्ह ठेवावं हं. लागतं ना. हो. तो ती जिद्द असली पाहिजे मनामध्ये की मी हां. करू शकते हे. खरं ते हां. हं. आता कोणी बोलतात ना, काही पण गोष्ट सुरू करायसाठी तुला रिसोर्स कुठले-कुठले पाहिजेत. सगळे प्रश्न विचारतात. म्हणजे मुझे अभी पॉडकास्ट म्हणजे मला मला बोलायचे, "अरे भाई हमें भी पॉडकास्ट स्टार्ट करना है, तो हमें क्या-क्या रिसोर्सेस लगेंगे?" हं. तर माझे काय आन्सर होते त्यावेळेस सांग? काय? सांग ना, गेस कर असं. कॅमेरा कॅमेरा, माईक एंड ऑल नाही, कारण आता मी एकदा तुला विचारतोय, की तुला रील्स बनवायला जेव्हा स्टार्ट करायला, तुला सगळ्यात आधी कुठला रिसोर्स म्हण किंवा कुठली गोष्ट सगळ्यात आधी लागली? फोन, ट्रायपॉड्स एंड ऑल. हां, ते आता कसं ते मटेरिअलिस्टिक हां. गोष्टी झाल्या. सगळ्यात आधी लागतं काही पण कॉन्फिडन्स करायचं, पण आणि कॉन्फिडन्स पण लागतंच, हां. हिम्मत लागते हिम्मत. खरं. हिम्मत भाई मैं कारण की तो पॉइंट जो असतो ना, तेव्हा माणूस डायरेक्ट फ्युचरचा विचार करतो. हं. अरे! ये पॉडकास्ट कर से मेरे को क्या ही मिलेगा? मेरे को जॉब चल रही है, मैं क्यों करूँ? हं. नहीं चलेगा तो पैसा चला जाएगा मेरा चलेगा. इतना दिन का। हां. तो इन्व्हेस्टमेंट. उसके लिए हिम्मत लगती है ना? हं. वैसे आपको भी लगी होगी ना हिम्मत? हो, तुला पण लागली असेल ना हिम्मत तेव्हा, हो. की बोलू दे, जे लोकांना बोलायचं आहे ते बोलू मी दे. लोकांचा कधी विचार केलाच नाही. हां का? कारण की 4 लोकं बोलतातच. हं. आपण ते इग्नोर करायला पाहिजे. आपली लाईफ आहे भाई, आपण आपल्यासाठी जगा. हां. आणि हे कधी समजलं तुला? आपण आपल्यासाठी जगा. मला नंतर कळालं, पण मी तुम्हाला काय अगोदर सांगते. हां, आपल्यासाठी जगा. आणि तू एक पर्सनॅलिटी तुझी बिल्डअप केली आहेस. म्हणजे तुला समजतंय कुठं कुठल्या गोष्टी बोलायला पाहिजेत, कुठं नाही बोलायला पाहिजेत, डिसिजन कसे घ्यायला पाहिजेत. हं. तर मग हे कसं काय शिकलीस तू ह्या सगळ्या गोष्टी? कुणाचे रिफ्लेक्शन्स आहेत? की स्वतः शिकलीस? काही बुक वाचलीस? काय?
स्वतःच इन्स्पायर असं नाही, कुठून मी बुक्स वगैरे तर नाही जास्त वाचत. हा असंच आपल्याला कळतात ना गोष्टी, की कुठे काय बोलायचं, कुठे काय नाही. हा पण कशा, तेच विचारतोय मी. कशा म्हणजे? अरे म्हणजे ते असतं ना, नाही यार हे खराब वाटेल, त्याला बोलतात ना आपलं रॅशनल. आपल्याला माहिती असतं की ही गोष्ट पब्लिकमध्ये किती चांगली दिसेल, ही गोष्ट चांगली नाही दिसणार, हे नाही करायला पाहिजे, हे समजतं खूप जणांना. म्हणजे आम्हाला समजलं नाही 25 पर्यंत, पण आता जी म्हणजे जनरेशन आहे त्यांना खूप लवकर समजतात त्या गोष्टी. तर आम्ही शॉक असतो की भाई कैसे है, इतनी मॅच्युअर कैसे आहे असं. आत्ताची जनरेशन जरा मॅच्युअरच आहे पण. हा तिथं आहेच, पण काय काय करता, म्हणजे काय थिंकिंग, म्हणजे तुमचे सोचण्याची तरीका तरी कुठला आहे असा, असं विचारतोय मी. काही सांगता येत नाही, खूप डीप डिफाईन झालं करता नाही. हा. ना. पुढच्या पॉडकास्टला सांगावं लागेल हा. हो. मग आणि चल ठीक आहे, तुला किती मोठं व्हायचंय ऋतू? मला खूप जास्त हो. म्हणजे काय गोल आहे तुझ्या लाईफमध्ये? मला फक्त माझा जो चेहरा आहे, माझी जी पर्सनॅलिटी आहे ती खूप लोकांच्या समोर आणायची. म्हणजे ह्याच्यामध्येच मला खूप जास्त पुढे जायचंय. किती तरी? लिमिट्स नाही आहेत. नाही, लिमिट्स पाहिजे ना. लिमिट्स तर मला खूप जास्त आहेत. पण मला खरंच असं फेमस व्हायचं, की बाबा सगळ्यांनी ओळखला पाहिजे आणि माझ्या नावाने माझ्या पप्पांना ओळखलं पाहिजे, एवढं फेमस व्हायचंय हा, मला. तर तो तो गोल आहे तुझ्या मेन, हां. की तुझ्यामुळे तुझ्या पॅरेंट्सला ओळखायला ओळखलं पाहिजे. पाहिजे. हो. कारण आत्ता तर बोलतात ही प्रकाशची पोरगी आहे, प्रकाशची पोरगी आहे. बट थोड्या टाईम नंतर असं व्हायला पाहिजे, अरे हे ऋतुजाचे पप्पा आहेत असं. मग ते पॅरेंट्सना पण जास्त खुशी खूप होते. जास्त, खूप जास्त खुश होतील माझे पप्पा तेव्हा. माझे पप्पा 10Kलाच खुश झालेले खूप हम्म. जास्त. तर तेच आहे ना, खुश याच्यासाठी झाले, आणि ते 10K पण याच्यासाठी झाले की तू ते दिमागात होतं हं. की नाही हे करायचंय होतंच. तेव्हाच होईल. आणि ऑब्व्हियसली हे असायला पाहिजे, नाहीतर नाही करू शकत हां, ना तू. नाहीच काय आपला गोल असला पाहिजे ना. हा, त्याच्याशिवाय काही होऊ शकत गोल नाही. शिवाय काही नाही, आणि ते जेवढं क्लिअर असलं ना तेवढं लवकर कम्प्लीट होईल. हं. ते एक खासियत आहे गोलची, की जेवढं क्लिअर, स्पेसिफिक, टाइम बाउंड, तेवढं लवकर खरंच. ते होतं अचीव. आणि तू बोललीस ना खूप मोठं व्हायचं आहे, हं. आई पप्पांचं नाव हे करायचं आहे. आता तुला हा प्रश्न विचारायला तर नाही पाहिजे, पण ठीक आहे. एखाद्या मुलाकडून म्हणजे त्याला रिलेशनमध्ये यायचं आहे किंवा त्याच्यासोबत तुझं लग्न होईल, तर काय अपेक्षा आहेत तुझ्या त्याच्याकडनं? म्हणजे कसा असायला पाहिजे तो? म्हणजे मी जी आहे आता, हां. ती एक्सेप्ट केलं पाहिजे त्यानी आणि जे माझं फॅशन आहे, तर त्याने सुद्धा फॉलो केलं पाहिजे, की करते त्याने मला म्हणजे त्याच्यामागे त्याचा फुल सपोर्ट असला पाहिजे. हं. आणि बस लॉयल बस, अजून काहीच नको आहे मला. माझं असं नाही, की बाई सुंदरच पाहिजे हेच आहे असं नाही. अच्छा, लुक्सवर नाही जात तो. लुक्सवरती नाही, लॉयल असला पाहिजे ना. जिथे लॉयल्टी आणि ट्रस्टच नाही, तर रिलेशनशिपच कसलं? लॉयल्टी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ती ह्या जनरेशनमध्ये मिळूच शकत नाही मे बी. मग मग बिना लग्नाचा? काय माहिती, तो खूप पुढचा प्रश्न आहे. हां, खूप बट पुढचा स्टिल तू प्रश्न आहे. विचार हां. पण रिलेशनशिपमध्ये मग तू कसं ओळखायचं पण? आता बघ, हा जो तुझा गेला, तो पण आधी चांगलाच होता ना, हो. की खूप ऐकायचा, खूप गोष्टी करायचे तुम्ही सोबत. नाही हे इथंच जायचं आहे, नाही आपण इकडे नाही जायचं. बरोबर. खूप स्पेसिफिक म्हणजे चांगलंच वाटायचं ना ऑब्व्हियसली. प्रत्येक हं. रिलेशनशिपमध्ये ते चांगलंच. चांगलंच वाटतं हं. स्टार्टिंगला. तर दुसरा पण येईल ते सेमच वाटेल ना मग. कशी नको, माणसं मला कशी दुसरा नकोच आहे. नाही, बट मी नाही. हात वर केलेत. माणसं कशी ओळखायची? तू शिकलीस ना माणसं ओळखायला तर. माणसं आधी-आधी त्यांचे खोटे रंगच दाखवतात ना, पण नाही, नाही. नंतरला हां, कळतं खोटे रंग खरं कसं दाखवतात. हे खरी आहे. गोष्ट बोललीस तू. नंतरला कळतं, की बाबा एक्झॅक्टली असं नाहीये तर असं आहे. पण सपोज कोणी आलं तर तू त्याला ओळखू शकतेस, की याचे इंटेन्शन काय आहेत? जर कोणी आला तर असं. कळतं. म्हणजे एवढा एक्सपिरियन्स, आणि मुलींना तर स्पेशली कळतंच. हं. की बघणाऱ्याच्या याच्यातूनच त्यांना कळतं, समजतं, कळतं. हो. की भाई हा काय विचार करत असेल. मग तर तू तर अजून लवकर ओळखशील ना, की काय इंटेन्शन आहेत, काय नाही. हो. मग मग तर तुला लॉयल भेटणार नाही. मग काय करशील? नको मग मला काहीच नकोय. माझे मम्मी-पप्पा बघतील ते चांगलं असेल. ऋतू, तू तुझी आयडी खूप चांगली ग्रो केली आहेस, आणि हं. होणारच ते ग्रो ऑब्व्हियसली. तुझं पोटेन्शियल पण दिसतंय त्याच्यात. जर मुलगी असो की मुलगा, त्याला काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे, काहीतरी, जसं तू बोललीस ना मला माझ्या आई-वडिलांचं नाव मोठं करायचं आहे, की हे ऋतुजाचे बाबा आहेत. हं. बरोबर. तर आताची जनरेशन कशी आहे, खूप डिस्ट्रॅक्ट आहे.
म्हणजे फोकस नाही ना, असे फोकस डिस्ट्रॅक्ट नाही. हा. मल्टिपल गोष्टी करत असतात, व्हिडिओ गेम लगेच मग इकडे मॅगी खातात. असं नाही का? हा. तर त्यांना जर पाहिजे सक्सेस किंवा म्हण की काहीतरी अचीव्ह करायचे त्यांच्या लाईफमध्ये, तर त्यांना काय बोलशील तू? त्यांनी त्यांचं पॅशन फॉलो केलं पाहिजे. हम्म. जेवढं ते म्हणजे ज्यांना जे आवडतं त्याच्यामध्ये जर जास्त टाइम इन्व्हेस्ट केला की ते जास्त लवकर मिळतं. हा नाही, माझ्या गोष्टींमध्ये असं झालंय. हा ते एका याच्याने ती चांगली पण गोष्ट आहे. हा. माणसाला खूप सारा टाइम हे बघायला जातो की त्याला नेमकं आवडतं काय. काय. हो. तुला पण गेला हा टाइम ते मी वेल डिफाईंड होते. मला आधीपासून आवडायचं सो हे रील्स मला वगैरे? हा. म्हटलं मी टिकटॉकच्या टायमिंग पासून मी करतेय. त्याच्यानंतर इंस्टाग्राम, युट्यूब चॅनल सुद्धा चालू करायचंय. बट ते टाइम नाही मिळत तसं एवढा. हा नाही जास्त वेळ नाही लागत खूप. त्याला. करून घे चालू, व्लॉग्स करायला टाकायचे. पाहिजे. हा. मग असं टॉकटेटिव्ह चालू पर्सन आहे आहेस ना तू, विचार. हो. म्हणजे बोलणारी आहेस ना, व्लॉग्स तर टाकू करू शकते शकते ना तेच. विचार चालू आहे पण बघू करता येईल अजून. व्लॉग्स मध्ये. पण हा ते व्लॉग्स टाकायला पाहिजेत किंवा युट्यूबला, म्हणजे कुठला चॅनल ओपन करणार होतीस तू तरी? माझं स्वतःच आहे. अरे स्वतःचेच रे बाबा, पण म्हणजे निश कुठली पकडली असतेस? कुणी डान्सिंग करतात ना, नाही कोणी डान्सिंग रिव्ह्यू वगैरे देतात. नाही, ब्लॉगिंग वगैरेच हा ना, स्वतःचेच. स्वतःचे व्लॉग्स टाकायचे, मी इकडे गेली तिकडे गेली हे असं. आमच्या कोकणात तर खूप जास्त जागा आहेत फिरायला. हा व्लॉगर्स पण आहेत तिकडचे भरपूर. हम्म. समृद्धी पण माझ्या इकडे येऊन गेली होती, समृद्धी. हा. टक्के. टक्के. हो. हा ती पण व्लॉग्स वगैरे बनवायची आधी, आता पण बनवते शायद. असं मग ते तुला लॉयल मुलंच आवडतात बरोबर ना? मग आणि ते भेटणार नाहीत. ठीक आहे. तर खूप चांगली तरी माहिती दिलीस की मला म्हणजे लोक बोलायचे की तू त्यांनाच बोलवतोस की ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत. पण हा पॉडकास्ट तुम्ही याच्यासाठी बघा, ब्रेकअपमधनं मूव्ह ऑन कसं व्हायचं. मूव्ह ऑनच नाही तर त्यातमधनं स्वतःला कसं आहे. हो. घडवायचं. आजचं सेशन खरंच थोडा डिफरंट झाला आहे. मी जास्त बोललोय, मला असं वाटतंय. बोललो काय? नाही. नाही ना, सेम ना. सेम. तर मी याच्यासाठी बोललोय की कुणी या फील्डमध्ये नवीन आहे किंवा फ्रेशर्स आहे किंवा त्याच्या लाईफमध्ये डिफिकल्ट आहेत, तर हा पॉडकास्ट तुम्ही ॲज अ थेरपी बघा की यू विल लर्न समथिंग. हो खरंच. हाँ म्हणजे मला लिटरली फील झालं ते कि भाई सही हुआ है जो भी धीरे धीरे हुआ है, लेकिन झालंय. कि हो. जिसमें सीखने जैसी बहुत चीज़ें हैं, समझने जैसी बहुत चीज़ें हैं, ना कि बस एंटरटेनमेंट है आज के पॉडकास्ट में. क्योंकि तुमच्यासारख्या खूप मुली असतील ना जे स्टार्टिंग फेजला असतील, कोणाचं ब्रेकअप असतं आणि हे सगळं चालूच असतं. ब्रेकअप असू दे काही असू दे, पण जे पाहिजे आहे ते पाहिजेच आहे. पाहिजेच आहे. हो ठीक आहे. खरंच. तर माझा नेहमी हा प्रश्न असतो ऋतू की हा तुझा पहिला पॉडकास्ट आहे, इट्स गुड थिंग फॉर अस, की तुला इथं येऊन कसं वाटलं आणि लोकांनी या पॉडकास्टमध्ये यायला पाहिजे आणि काय यायला पाहिजे? मला तर खूप छान वाटलं. म्हणजे माझा एकदम गुड एक्सपिरियन्स होता इथे येऊन वगैरे, आणि स्वतःच्या गोष्टी सांगण्याचा अजून हा चांगला प्लॅटफॉर्म आहे की म्हणजे आपल्याला अजून लोक कसे ओळखतील हे सगळं. आणि आपली हा बिहाइंड दी. फक्त 1 मिनिट आणि खूपदा काय होते, आपण लोकांना ऑब्झर्व करतो, पण ह्या ठिकाणी येऊन आपण स्वतःला ऑब्झर्व करतो. ही गोष्ट आहे की आपण त्या पण गोष्टी आठवतो ज्या आपण कधी विचार पण नाही केले. बरोबर ना? अशा गोष्टी पण बाहेर आल्या आज हो. काही आलं. कंटिन्यू आता सांग की काय यायला पाहिजे आणि तुला कसं वाटलं असं? मला छानच वाटलं का माझ्यासाठी खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता इकडे येऊन वगैरे, आणि अजून स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो आपण इथे येऊन, ही मेन गोष्ट आहे. आणि आपल्यासोबत जे घडलंय, आपण कसं मूव्ह ऑन केलंय, आपल्या लाईफमधल्या बॅक स्टोरीच्या कोणाला माहीत नसतात ते इथे येऊन कळतं सर्वांनाच. की रील्स मध्ये हॅप्पी दिसणारी मुलगी ऍक्च्युअल मध्ये ऍक्च्युअल मध्ये काय, किती 2 फेस आहेत वेगळे वेगळे. आणि किती मेंटेन ठेवावं लागतं स्वतःला, लोकांना दाखवून चालत नाही. खरंच. बरोबर ना? आणि यायला पाहिजे लोकांनी इथं. यायला पाहिजे, खरंच यायला पाहिजे. आणि एक्सपिरियन्स एकदम अलग ही लेवल का था. ऑसम लेवल का था एक्सपिरियन्स. हो. हा माझ्यासाठी पण चांगला एक्सपिरियन्स होता, कारण की मी थांबून विचार करून मला बोलावं लागलं आज. हा कारण की गेस्टला आम्ही इन्व्हॉल्व करायचं ट्राय करतो. तू पण इन्व्हॉल्व होतीसच, असं नाही की नव्हतीच, पण तुझ्यासाठी एक्सपिरियन्स नवीन होता. हो. आणि याच्यासाठी मी तुला जास्त रूम दिली, कारण की असं खूप प्रसंग येतील तुझ्या लाईफमध्ये की तुला इन फ्रंट येऊन बोलावं लागेल. आणि चल ठीक आहे यार, मी तर आज नाही उद्या तर मला भेटतीलच पैसे,
पैसे चालू झाले. पण मी असं विचार करतो की जो आला माझ्या इथं त्याचा एक्सपिरियन्स चांगला जावा. त्यानं नंतर त्याच्या जीवनात किती असे प्रसंग येऊ दे तो नेहमी कॉन्फिडंट राहावा. कॉन्फिडन्स हो. तर मी असं विचार करतोय म्हणजे मला असं वाटतंय की मी त्याच्यात थोडंफार केलंय मी आज व्यवस्थित. केलंच हा. हो. तर थँक्यू सो मच ऋतू. आपण भेटू पुन्हा एकदा तुझे हो. 500K झाल्यानंतर. थँक्यू सो मच.